हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आणि मी मंगल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ताचं माझं तरी काम आवरलं आहे आणि आज आहे मंगळवार. चतुर्थीच्या किंवा अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. माझा तर उपवास आहे, तुमचा उपवास आहे की नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि जेवण तर ऑलरेडी झालेलं आहे. माझं माझं जेवण नाही म्हणू शकत मी, कारण मिस्टरांचा उपवास नसतो, माझा उपवास आहे. तर त्यांच्यासाठी मी मस्त अख्खा मसूर बनवला आहे आज. आणि अख्खा मसूर बनवल्यानंतर थोडेसे फुलके बनवले, थोडा राईस बनवला. आणि संध्याकाळी बघूया आता उपवास सोडायला काय, मी तरी आता कामावर जाणार आहे. आल्यानंतर मग बटाट्याची भाजी वगैरे बनवून खाईल मी. मला साबुदाणा जास्त आवडत नाही त्याच्यासाठी. तर आता मी जेवण तर बनवून झाले. आणि उपवास असलं तरी सगळ्या लेडीजचा हाच प्रश्न असतो, घरात कोणाचा ना कोणाचा उपवास नसेल तर जेवण हे करावंच लागतं. बायकांचा हा खूपच प्रॉब्लेम आहे, आपल्याला काही आराम नसतो. तर आता जेवण वगैरे झालं आहे, माझं किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. खूप सगळं सकाळी राडा असं करावं लागतं. तर पटापट असं सगळं काही आवरून मी कामावरती अशी सगळं क्लीन करून निघून जाते कामावरती. बघा, घर असं चकाचक असेल तर खूप छान वाटतं बघायला. आणि माझा हाच रूल आहे, मी सगळं पटापट सकाळी 7 वाजता उठल्यानंतर सगळं आवरते. मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत? नक्की करत जा. आणि त्याच्यासाठी आपले व्हिडिओ पण बघितले पाहिजे तुम्ही. आणि छान स्वतःला हे करत जा की मी हे करू शकते, मी ते करू शकते. मला पण करायला खूप आवडतं काम वगैरे, असं म्हणजे स्वच्छता, टापटीपणा, जेवण वगैरे करायला. तर तुम्हाला पण असे व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की उत्सुकता आली पाहिजे की हे मला करायचं आहे, ते मला करायचं आहे. जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत, नाही का? असं समोरची स्त्री करू शकते तर मी का नाही करू शकत? तर तुम्ही पण नक्की करत जा. आणि त्याच्यासाठी आपले व्हिडिओ बघत जा. आपल्या चॅनलवरती जायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं मंगल जाधव या आय डीवरती. आणि माझे व्लॉग पण असतील, रेसिपी पण असतील, त्या सगळ्या बघत जायच्या मैत्रिणींना. आणि व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ शेअर करायचे पुढे जाऊन. आणि छान छान अशा कमेंट करायच्या. आणि घर टापटीप कसं ठेवायचं तुम्ही माझ्याकडनं शिकू शकता. मला खूप आवडतं स्वच्छता वगैरे करायला. आणि मी किती पाहुणे येऊन गेले माझ्याकडनं, तरी माझं घर जसंच्या तसंच आहे, जागच्या जागेवर. बघा, कुठलेही डबे वगैरे कुठलंही काही हल्लेलं नाही आहे, सगळं किचन वगैरे अगदी जसंच्या तसं आहे. आणि इकडचं पण, कारण कसं जरी पाहुणे असले तरी जेवण खाऊन खूप काही असतं, तरी पण मी मेंटेन करते सगळं बघून, स्वतःला सोडून. वा, ताईंनी आवाज दिलेला बाजूच्या, त्यांचा कामावरून घरी यायचा टाईम असतो, माझा कामावर जायचा टायमिंग असतो. तर असे डेलीचेच आपले व्हिडिओ असतील, डेली रुटीनचे. कधी बाहेरचं असेल ट्रॅव्हलिंगचे तर ते पण मी देत जाईल तुमच्याबरोबर. माझं रुटीन वगैरे शेअर होत राहील. आणि असेच व्हिडिओ बघून तुम्हाला पण कामाची उत्सुकता लागली पाहिजे, किंवा मला पण असं, तर मला तर आहे सवयच आहे कामांची. तर कोणा लेडीजला कंटाळा येतो कामं करण्याचा, तर त्यांना पण आता प्रत्यक्षात सगळ्यांच्या घरी जाऊन आपण बघत नाही, कोणाच्या घरी लहान बाळं असतात त्याच्यामुळे थकलेले असतात, किंवा दुसरं पण काही असतं, तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच असं होईल असं नाही आहे, पॉसिबलच होईल असं. पण काय शिकता येईल तेवढं शिकू शकता व्हिडिओमधून, किंवा तुम्ही पण मला ज्ञान देऊ शकता. तुमच्याकडे काय असेल तर कमेंट करून नक्की करू शकता. तर मी पण तो हे करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, कसे वाटतात कसे नाही व्हिडिओ नक्की सांगत जा कमेंट करून मैत्रिणींनो. आणि व्हिडिओमध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते पण तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. तर आपल्या चॅनलवरती असेच राहा. आणि मला खूप पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला तुमची सपोर्टची गरज आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. व्हिडिओ पुढे शेअर करा, व्हिडिओला लाईक करत जा, छान छान कमेंट करत जा. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, तर आम्हाला पुढे जायला हिंमत मिळेल, बळ मिळेल. तर चला, अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन, रेसिपी घेऊन मी भेटत जाईल तुम्हाला. आज दिवसभराचं काय असेल ते बघूया. आता उपवास आहे, बघू आता मी काहीतरी बटाटा वगैरे बनवेल, बटाट्याची भाजी सुकी. कारण मला साबुदाणा आता जास्त आवडत नाही. पहिला साबुदाणा खाण्यासाठी उपवास करत होता आम्ही, आणि आता साबुदाणा आवडतच नाही आहे. तर त्याच्यासाठी बटाट्याची भाजी बनवून खाणार आहे, बस. बाकी काही नको आहे. थोडंसं बटाटा बनवते त्यांच्यासाठी. तर सकाळी मसूर वगैरे केलेलं आहे आणि आपलं सगळं काम बिम आवरलेलं आहे. फराळ करते आणि फराळ खाऊन घेते पहिलं. तर चला, आणि पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिथे बघू शकता मस्त असे नवीन बटाटे आहेत, बाजारात आता आलेले, आणि खूप टेस्टी लागतात हे. तर त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणे आणि मीठ, लसूण, सॉरी लसूण नाही, उपवास आहे नाही का, तोंडामध्ये येऊन जातं रोजच्या बोलण्यामध्ये पटकन. मीठ, मिरची आणि थोडेसे आबडधोबड शेंगदाणे वाटून घेतलेत. आणि काही अख्खे शेंगदाणे टाकून अशी आपली रसरशीत बटाट्याची भाजी बनवली आहे उपवासासाठी. आता खाऊन घेते पहिलं तरी, नंतर रेस्ट करायचं. एवढं खाल्ल्यानंतर एवढं खाल्लं जाणार नाही, याच्यातली राहूनच जाईल. पण आता एवढी केली तर याच्यातली अर्धी तरी. आणि माझ्याकडनं जेवण कधीच कमी बनत नाही, जास्त बनतं.
तर इथे बघू शकता आता हा संध्याकाळचा टायमिंग. इथे छान ही आमच्या साहेबांना बड्डे गिफ्ट केलेली त्यांच्या मित्रांनी ही मूर्ती. तर छान तिचं मी आता पूजा वगैरे करून घेतली. इथे देवपूजा पण केली आहे. संकष्टी होती आज म्हणून आमच्या घरामध्ये या गणोल्याचं आगमन छोट्याशा. तर त्याची पूजा करून घेतली आणि जेवणामध्ये शेपूची भाजी बनवली, डाळ भात केला. मस्त असा डाळ भात बनवला आणि आमच्या घरात रात्रीचं डाळ भात वगैरे असेल तर बाकी काही लागत नाही. तर शेपूची भाजी होती जोडीला सकाळचा. सकाळी अख्खा मसूर बनवलेला, ती पण भाजी होती. तर असं काही सगळं जेवण. चंद्र आज 9:20चा 9:22चा होता. इथं ऑलरेडी 10:30 वाजले होते. मस्त असं नैवेद्य दाखवून घेतला. चपाती नाही केली तरी बाजूच्या ताईंकडनं चपाती आलीच आहे. आमच्या चाळीमध्ये हे सगळं काही खूप चालतं असं. तर ताईंनी मस्त 2 चपात्या दिल्या. मस्त नैवेद्य दाखवून घेतला. चांगलं करा, तुम्हाला बाहेरचं चांगलं लागतं. ते आशीर्वाद पिठाच्या चपात्या आहेत. आपण घरच्या गावाच्या खातो तरी मला मस्त शेजाऱ्यांनी काय पण देऊ द्या, ते चवचं नसलं तरी म्हणून चवच आहे. पण चपात्या चांगल्या आहे, चवचं नाही असं नाही म्हणू शकत. नाही तर ताई म्हणत माझे व्हिडिओ बघाल ना तर ताई बोलत चवचं नसतं का आमचं जेवण. चवचं आहे, सॉफ्ट आहेत चपात्या. पण ह्या याच्या आहेत, ह्या कशा आत्ताच्या आत्ता बनवून खाल्ल्या ना ताबडतोब चांगलं लागतं. ते टिफिनला वगैरे द्यायचं बोललं ना की मग हे होत्या ताई. या जेवायला बोला, उपास सोडायला या. गणपती बाप्पाचं जेवण घेतलंय वाढून, या जेवायला. दिवसभर खूप उपवास केलाय, आता जेवायला. तरी पण तोंड तसंच आहे माझं, टवटवी आहे तोंडाला. या जेवायला. नमस्कार मैत्रिणी. इथे बनवणार आहे डोशाची चटणी. त्याच्यासाठी इथे बघा अर्धा नारळ मी कट करून घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर आहे, फ्रेश कोथिंबीर आहे, धुवून घेतली आहे. आणि कढीपत्ता पण आपल्याला वाटायचा आहे. इथे 3 मिरच्या आहे, अर्धा लिंबू आहे, थोडंसं मीठ आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. आणि हे लिंबू पिळून याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. आता इथे आता फोडणीची तयारी करायची आहे. इथे फोडणीचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडंसं. आणि इथे फोडणीसाठी साहित्य काढले मी. कढीपत्ता, इथे एक मिरची आहे काश्मीरी आणि उडदाची डाळ आणि मोहरी काढली. आणि इथे बघा चटणी अशी मस्त आबळ, म्हणजे जास्त पेस्ट पण नाही केली, पण एकदम टेस्टीला खूप छान झाली आहे. मीठ वगैरे अगदी परफेक्ट पडलेलं आहे, तिखट वगैरे. फक्त तुम्ही जास्त तिखट खात असेल तर 1 मिरची अजून वाढवू शकता. तर आता इथे फोडणी देऊन घेऊया. इथे तेल गरम झालं आहे आपलं, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची, उडदाची डाळ. थोडीशी अशी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये ही मोहरी पण टाकून घ्यायची आणि याला चांगलं थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत तडतडून द्यायचं. ते आता ब्राऊन रंग आला आहे उडदाच्या डाळीला. इथे मिरची आणि कढीपत्ता जळायला नाही पाहिजे म्हणूनसाठी नंतर टाकलं आहे मी थोडंसं. आणि याला इथे असं चमच्याच्या साह्याने थोडंसं मिरची वगैरे असं हे करून घ्यायचं. गॅस बंद केला आहे आणि इथे आपल्या चटणीवरती मी फोडणी आपली टाकून घेतलेली आहे. इथे बघू शकता आपली ही डोशाची चटणी तयार आहे. आणि मी सकाळी डोसे बनवणार आहे. सकाळी एवढा वेळ नसतो माझ्याकडे म्हणून आता मी ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर अशी खूप छान चटणी आहे आणि जेवणाला चव वाढवणारी आहे अगदी. तुम्हाला जर जेवणासोबत पण हवी असेल तरी पण तुम्ही अशी थोडीशी चटणी बनवून जेवणाबरोबर रोजच्या जेवणात पण याला सर्विंग करू शकता. खूप छान चटणी झालेली आहे, नक्की बनवून ट्राय करा. आणि मेजरमेंट बरोबर होतं माझं जे काही घेतलं आहे ते मी. त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता भाजलेली, आणि नाही टाकली तरी खूप छान होते. तर नक्की बनवून बघा आणि चटणी आवडली तर नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. कारण चटणी तर मी रात्रीच बनवून ठेवलेली, कारण कसं आपल्याला सकाळी खूप घाई असते, रात्री मला खूप वेळ असतो, त्याच्यासाठी मी रात्री चटणी बनवून ठेवली. इथं बटाट्याची भाजी बनवायची होती, त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते मी तुम्हाला. उडदाची डाळ घेतली, राई घेतली, जिरं घेतला, सुकी मिरची घेतली, कांदा, इथे बटाटे उकडून घेतले, कोथिंबीर कापून घेतली छान धुवून. आणि इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये इथे उडदाची डाळ टाकून घ्यायची. थोडीशी चण्याची डाळ पण छान लागते टाकली तर, पण आता मला नाही टाकायची होती, पण छान लागते. मी टाकून बघितलेले, साऊथचे लोक भाज्या बनवतात ते, तर त्यांच्याकडे वापरलं जातं. आणि मी आता जेवणाचं माझं त्यांच्याबरोबर जेवण करून करून मला ह्या उडदाच्या डाळीची वगैरे खूप सवय झाली. फोडणीला टाकल्यानंतर खूप खमंग लागते, छान लागतो. तर त्याच्यामध्ये मी एक सुकी लाल मिरची पण टाकून घेतली आहे. इथे कढीपत्त्याची पानं टाकली. कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर इथे आपलं सगळं हे परतून घ्यायचं. आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड करायचा. लसूण टाकला आहे, लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आहे पूर्ण. लसूण लाल झाल्यानंतर इथे आपलं ह्याला चांगलं सॉटे करून घ्यायचं आहे, कारण ब्राऊन झाली
उडदाची डाळ वगैरे की खूप क्रिस्पी लागते आणि चांगला तिचा खुशबू पण येते. तरी ते कांदा टाकून घेतला लसूण लाल झाल्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा परतायला मदत होईल. मिठाने कांदा लवकर ब्राऊन होतो. तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर इथे हळद टाकलेली आहे. कांदा ब्राऊन असा करून घ्यायचा थोडासा हलका, जास्त पण काळसर नाही करायचा. थोडासा असा ब्राऊन झाला पाहिजे. थोडीशी तिथे कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर छान लागते. सगळीच कोथिंबीर आत्ता नाही टाकायची, थोडीशीच टाकायची आणि इथे आपण बटाट्याची कापं करून घेतली, ती बटाट्याची कापं टाकून घ्यायची आहे आणि छान अशी भाजी खमंग परतून चांगली पुरीसोबत पण तुम्ही याला सर्विंग करू शकता. मी तर आता डोशासोबत सर्विंग करणार आहे. तर मी अशी मस्त अशी भाजी बनवून घेतलेली आहे आणि ही भाजी तुम्ही पुरीसोबत खा, डोशासोबत खा किंवा चपातीसोबत पण आपल्याला प्रवासामध्ये पण खूप छान लागते. तर अशी भाजी बनवून घ्या आणि मस्त डोशांसोबत सर्विंग करायची आहे. तर इथे आता माझं सकाळची घाई होती त्याच्यामुळे माझं 2-2 जेवणं होती. इथे डोशासोबत हे बनवायचं होतं बटाट्याची भाजी वगैरे. त्याच्यासाठी 2-2 मला जेवण करावं लागलं. तर कसे वाटले हे रॅगीचे डोसे आहेत. आपण अशी रॅगी खाल्ली जात नाही, हेल्दी असतं. इथे हे पीठ आम्हाला बाहेरून आलेलं म्हणूनसाठी इथे रॉगीचे डोसे बनवलेले नाचणीचे. तर खूप छान आणि क्रिस्पी लागतात. हे पण डोसे खूप मस्त झालेले आणि हे सगळं बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे. हे बघा इथे अशी मस्त डोश्याची चटणी आणि आपली बटाट्याची भाजी आणि डोसे तयार आहेत. कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणी, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.